नमस्कार, द न्यूज प्लसच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. मी राजेंद्र पंडित. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. उपोषण थांबलं असलं तरी आंदोलन थांबलेलं नाही. प्राध्यापक लक्ष्मण हाके यांचं वक्तव्य. शासनाच्या लेखी आश्वासनानंतर वडीगोद्री येथील उपोषण स्थगित. समतेची शिकवण देणाऱ्या वीरशैव धर्माला जवळपास 5000 वर्षापासूनचा इतिहास. उज्जैन जगद्गुरू यांचं आशीर्वचन. निरोगी जीवनशैलीसाठी सेंद्रिय शेती काळाची गरज. वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर लालासाहेब तांबडे यांनी व्यक्त केलं मत. आणि सागर सिमेंट तसंच एमके फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांचा स्तुत्य उपक्रम. गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना 2 लाख वह्यांचं वाटप. शासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी वडीगोद्री येथील आपलं उपोषण स्थगित केलं. ओबीसी आरक्षणाला कसलाही धक्का अजिबात लागणार नाही, तसंच खोटं प्रमाणपत्र देणाऱ्यांवर कारवाई करू असं लेखी आश्वासन शासनानं दिल्यानंतर जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे सुरू असलेल्या ओबीसी आरक्षण बचावचे उपोषणकर्ते प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी आपलं उपोषण शनिवारी स्थगित केलं. उपोषण जरी तुर्तास स्थगित केलं असलं तरी देखील आमचं आंदोलन थांबलेलं नाही असं प्राध्यापक लक्ष्मण हाके यावेळी म्हणाले. यावेळी मराठा आरक्षणाचे मनोज जरांगे पाटील यांच्यावर सडकून टीका करत आता ओबीसींना विधानसभा लोकसभेसाठी देखील आरक्षण हवंय अशी मागणी छगन भुजबळ यांनी यावेळी केली. या प्रसंगी मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये इतर मागास प्रवर्गातील मागण्यांबाबतही चर्चा करण्यात आली आहे. काही मागण्यांवर निर्णय घेण्यात आले आहेत, तर काही मागण्यांवर निर्णय अद्याप झालेले नाहीत. तसंच निर्णय न झालेल्या मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचं सरकारनं यावेळी म्हटलं आहे. तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर येथे मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये छगन भुजबळ आणि ओबीसी नेते मागणी करत असल्याप्रमाणे कुणबी नोंदी रद्द कराल तर सरकारचे हाल होणार, एकही कुणबी नोंद रद्द होऊ देणार नाही असा इशारा त्यांनी यावेळी सरकारला दिलाय. सर्वांना समतेचे शिक्षण देणाऱ्या वीरशैव धर्माला हजारो वर्षांची परंपरा असल्याचे प्रतिपादन उज्जैन जगद्गुरू श्री सिद्धलिंग राजदेशी केंद्र शिवाचार्य महास्वामी यांनी केलं आहे. वीरशैव लिंगायत धर्माला जवळपास 5000 वर्षाहून जुना इतिहास असून समानतेची, प्रेमाची आणि आपुलकीची शिकवण देणारा हा धर्म आहे. आपण सगळे एक आहोत ही शिकवण वीरशैव धर्मानंच दिली आहे असे उद्गार उज्जैन जगद्गुरू श्री सिद्धलिंग राजदेशी केंद्र शिवाचार्य महास्वामी यांनी सोलापूर येथील वीरशैव संमेलनामध्ये काढले. हडप्पा, मोहनजोदडो येथे वीरशैव लिंगायत धर्माच्या पाऊलखुणा सापडतात. तिथं शिवलिंग देखील आढळून आला आहे. त्या धर्माच्या माध्यमातून स्त्री पुरुष समानतेचा संदेश देखील देण्यात आला असल्याचं यावेळी महास्वामी म्हणाले. अखिल भारतीय वीरशैव शिवाचार्य संमेलनाचं उद्घाटन शनिवारी सायंकाळी श्री वीर तपस्वी मंदिर अक्कलकोट रोड येथे वेदघोषात करण्यात आलं. या प्रसंगी उज्जैन जगद्गुरू श्री सिद्धलिंग राजदेशी केंद्र शिवाचार्य महास्वामी, श्रीशैल जगद्गुरू डॉक्टर चन्न सिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामी, काशी जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामी यांच्या हस्ते दीप प्रज्वलनानं या महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी श्री षडब्रह्मी डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महास्वामी हे होते. यावेळी व्यासपीठावर माजी खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, राजगुरू सिद्धलिंग शिवाचार्य, श्रीकंठ शिवाचार्य, नीलकंठ शिवाचार्य, विमल रेणुक मुक्ती मुनी शिवाचार्य यांच्यासह 150हून अधिक शिवाचार्य आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. सुरुवातीला पंचमुखी परमेश्वर लिंगाचं पूजन करून जलकुंभ तसंच महास्वामी आणि जगद्गुरू यांचं संबळाच्या निनादामध्ये कार्यक्रमस्थळी आगमन झालं. यानंतर प्रतिमा पूजन आणि जलकुंभाचं पूजन शिवाचार्यांच्या हस्ते करण्यात आलं. गवळी वस्ती तालीम संघातर्फे सोलापूर जिल्ह्यातील कृषीनिष्ठ शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. आरोग्यासाठी विषमुक्त सेंद्रिय शेती आता काळाची गरज असून शेतकऱ्यांनी आता भविष्याचा वेध घेऊन शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याबरोबरच सेंद्रिय शेतीकडे वळणं गरजेचं असल्याचं मत सोलापूरच्या कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख डॉक्टर लालासाहेब तांबडे यांनी व्यक्त केलं. गवळी वस्ती तालीम संघ मानाचा गणपती यांच्यामार्फत शेती फायद्याची
हा शेती विषय डोळ्यासमोर ठेवून शनिवारी तालीम संघाच्या प्रांगणामध्ये एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी खरीप आणि रब्बी हंगाम पीक लागवड तंत्रज्ञान या विषयावर मार्गदर्शन करताना डॉक्टर लालासाहेब तांबडे बोलत होते। सेवानिवृत्त लेफ्टनंट कर्नल आणि प्रगतिशील शेतकरी प्रतापसिंह परदेशी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते। ॲक्सिस बँकेचे सोलापूरचे एरिया सेल्स मॅनेजर भगवान बनसोडे यांचेही यावेळी बँकेच्या शेती कर्ज विषयाबाबत सविस्तर मार्गदर्शन झालं। शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहिलं पाहिजे असं ते म्हणाले। या कार्यक्रमाच्या निमित्तानं शेज बाभळगावचे कृषीभूषण शेतकरी शशिकांत पुदे, कामतीचे द्राक्ष बागायतदार प्रताप पाटील, कुरुलचे केशरांबा उत्पादक शेतकरी समाधान वाघमोडे, दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज येथील केळी आणि पपई उत्पादक शेतकरी आशिष पाटील, मोहोळ तालुक्यातील कोथाळे येथील कारले उत्पादक शेतकरी रवींद्र पवार यांच्यासह वृक्षमित्र मनोज देवकर यांचा कृषीनिष्ठ शेतकरी म्हणून पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। सन्मान चिन्ह, शाल आणि रोप असं या पुरस्काराचं स्वरूप होतं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला अभिवादन करून तसंच रोपट्याला पाणी घालून या कार्यक्रमाची सुरुवात झाली। प्रारंभी मार्गदर्शक हेमंत पिंगळे यांनी कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश स्पष्ट केला। या कार्यक्रमास रयत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नामदेव पवार, गवळी वस्ती तालीम संघाचे अध्यक्ष महादेव गवळी, अरुण घुले, वामन वाघचौरे, औदुंबर जगताप, नागनाथ पवार, सुनील कदम, लहू गायकवाड, दत्तात्रय गणेशकर, श्याम गांगर्डे, डीसीसी बँकेचे शाखा प्रमुख राजेश गवळी, शिवदास चटके, संदीप काशीद, शेखर कवठेकर, विष्णू जगताप, अरविंद गवळी यांच्यासह परिसरातील नागरिक आणि शेतकरी बांधव उपस्थित होते। आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून आहे आणि जवळपास 65% मनुष्यबळ हे शेतीवर अवलंबून आहे आणि हे सगळं असताना आपण पाहतोय की बऱ्याच वेळा शेतीमधून जे निघणारं उत्पन्न आहे, जे उत्पन्न आता आपले माननीय पंतप्रधानांनी गेल्या 2020मध्ये असं डिक्लेअर केलं होतं की शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करायचं। तर शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आपलं जी शेती आहे त्या शेतीमधले 3 आमूलाग्र जे घटक आहेत त्याच्यावर आपल्याला भर द्यावा लागणार आहे। त्याच्यामधला पहिला जो घटक आहे तो सुधारित तंत्रज्ञान आपल्याला शेतीमध्ये वापरावं लागणार आहे। म्हणजे सुधारित जातींचा वापर असेल, सुधारित पद्धतीनं त्याची लागवड असेल, ज्याला व्हर्टिकल फार्मिंगसारखं नवीन फार्मिंगचं तंत्रज्ञान येतं आहे त्याचा अंतर्भाव असेल, सेंद्रिय शेती किंवा नैसर्गिक शेतीचं सध्या आपण पाहतोय की सगळेकडं लोक आपल्या आरोग्याच्या बाबतीत जागृती झालेली आहेत की रसायनयुक्त आपल्याला खायला नको आहे आता, कारण त्याचे बरेच वाईट परिणाम आपल्या शरीरावर दिसत आहेत। म्हणून सेंद्रिय शेतीचा प्रसार केंद्र सरकार अजून त्याच्यामध्ये करत आहे। सागर सिमेंट आणि MK फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांच्या वतीने गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना 2 लाख वह्या वाटपांच्या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला। महादेव कोगनुरे हे एक दानशूर व्यक्ती म्हणून परिचित आहेत। गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचं त्यांचं हे कार्य नक्कीच कौतुकास्पद आहे। यामुळे जिल्हा परिषद शाळा सुधारण्यास आता मदत होईल। लोकसभा निवडणुकीमध्ये महादेव कोगनुरे यांनी ऐनवेळेस काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि मला साथ दिली। भविष्यात मी त्यांना नक्कीच साथ देईन असं प्रतिपादन नूतन खासदार प्रणिती शिंदे यांनी बोलताना व्यक्त केलं। ते शेतकरी आज माझ्या समोर आहेत आणि आज त्यांच्या मुलांना तुम्ही वह्या वाटप करत आहात। मला या कार्यक्रमाला यायला उशीर झाला कारण का CO मॅडमच्या इथे मी आढावा बैठक घेतलेली आणि तिथे शिक्षणाचाच विषय आम्ही घेतला होता की शिक्षण गावोगावी लहान मुलं जिल्हा परिषद शाळेत जात नाही आहेत, खाजगी शाळेत जात आहेत। जिल्हा परिषद शाळा ज्या आहेत त्या चांगल्या करण्याची गरज आहे। मला असं वाटतं सागर सिमेंट आणि कोगनुरेजी तुम्ही इतके दानशूर आहात आणि सागर सिमेंटच्या CSR फंडातून जर तुम्ही ही निधी जिल्हा परिषद शाळेला देऊ शकलात, शेतकऱ्यांची जी मुलं आहेत त्यांचा जो शिक्षणाचा दर्जा अजून जर वाढवू शकला तर नक्कीच हे लोक तुम्हाला आशीर्वाद देतील असं मला वाटतं। मी खासदार झाल्याचा फायदा तुम्हाला झाला पाहिजे आणि तो मी 100% करून देईन। आज या व्यासपीठावर पुन्हा ते वचन देते। कोगनुरेजी, मी तुमच्या पुढच्या वाटचालीस मनापासून तुम्हाला शुभेच्छा देते आणि जसं तुम्ही मला माझ्या इलेक्शनमध्ये साथ दिली तसं मी तुमच्या पुढच्या कार्यात तुम्हाला साथ देईन। काडादी साहेब तर आपल्या सोबत आहेतच आणि नेहमी असतात। सागर सिमेंट आणि MK फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांच्या वतीनं
कर्मयोगी आप्पासाहेब काडादी सांस्कृतिक भवन, सिद्धेश्वर साखर कारखाना सोलापूर येथे 2 लाख वह्या वाटप आणि सायकल भेट कार्यक्रमाचा शुभारंभ खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी त्या बोलत होत्या। या प्रसंगी शिवपुत्र महास्वामी, वेदमूर्ती महांतेश हिरेमठ, धर्मराज काडादी, दत्तात्रय मुळे, सागर सिमेंटचे सेल्स प्रमोटर आनंद लोणावत, सुरेश शर्मा, राधाकृष्ण पाटील, अशोक देवकते, सिद्धाराम चाकोते तसंच दक्षिण सोलापूर तालुक्यातील बहुसंख्य मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी तसंच एमके फाउंडेशन आणि सागर सिमेंटचे पदाधिकारी आदींची प्रमुख उपस्थिती होती। पुढे बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की तुम्ही मला खासदार म्हणून निवडून आणून एक संधी दिली आहे। या संधीचं सोनं करण्याचं काम मी नक्कीच करेन। यासाठी तुमची सदैव साथ माझ्या पाठीशी असणं गरजेचं आहे। तसंच कार्यक्रमामध्ये बोलताना शिवपुत्र महास्वामी म्हणाले, महादेव कोगनुरे यांनी भावी नागरिक घडवणारे शिक्षक आणि विद्यार्थ्यांना एकत्रित आणून समाज परिवर्तनाचं पवित्र कार्य केलं आहे। हे कार्य नक्कीच कौतुकास्पद असल्याचं ते म्हणाले। माझ्या जीवनामध्ये जे संकटे आले होते, मला एकेकाळी शिकण्यासाठी 2 वह्या भेटले नव्हते। मी ठरलं होतं मी जेव्हा मोठ्या पदावर जाईन त्यावेळी आमच्या भागातील जे गरीब विद्यार्थी आहेत, जे शिक्षणापासून म्हणजे अडचणी येऊ नये ह्या उदात्त हेतूने आम्ही गरीब विद्यार्थ्यांना दरवर्षी वह्या वाटप करतो। सध्या किती वह्या वाटपात घेतला? सायकल देखील तुम्ही घेता यावर्षी, काय नेमकं तुम्ही? नाही, गेल्या 4-5 वर्षापासून आपण निरंतर करतो आहे आणि पुढं पण चांगल्या योजना आहेत गरीब मुलासाठी करायच्या आहेत। पण आता नोकरीच्या माध्यमातून सागर सिमेंटचे जे माझे मॅनेजमेंट आहेत त्यांचे पण मी मनापासून धन्यवाद बोलतो। ते दरवर्षी माझ्या याच्यातून मी जेवढं मागणी करतो तेवढं त्या 2 मिनिटात म्हणजे माझ्या मागणीला संमती देतात आणि गरीब विद्यार्थ्यांना वही वाटप करतात। कार्यक्रम प्रसंगी धर्मराज काडादी म्हणाले की लहान वयामध्ये महादेव कोगनुरे हे एक युवा उद्योजक म्हणून पुढे येत आहेत। शिक्षणापासून वंचित असणाऱ्या मुलांना शैक्षणिक साहित्य आणि मदत देऊन त्यांना शिक्षण प्रवाहात आणण्याचं महादेव कोगनुरे यांचं काम कौतुकास्पद आहे। समाजाचं काही देणं राखतो या भावनेतून अतिशय आपल्या इन्कममधून काही भाग हा अशा समाजकार्याला ज्यांनी करायचं ठरवलं आणि गेली 4 वर्ष सातत्यानं अशा पद्धतीनं लाखो वह्या या शिक्षण क्षेत्रात काम शिकणाऱ्या मुलांना वाटप करतात। तशाच पद्धतीनं आज याच्या निमित्तानं त्या ठिकाणी सायकलचं वाटप किंवा अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना जे लागेल अशा पद्धतीची जी गरज भासली ती पूर्ण करण्याचं काम महादेव कोगनुरे यांनी करतायत। मी त्यांना या निमित्तानं शुभेच्छा देतो। या कार्यक्रमाचं प्रास्ताविक महादेव कोगनुरे यांनी केलं। यावेळी सामाजिक कार्य करत असताना आजही अनेक वेळा माझ्यावर टीका केली जाते, याकडे मी दुर्लक्ष करत माझे सामाजिक ऋण फेडण्याचं काम मी करत असल्याचं त्यांनी सांगितलं। या कार्यक्रमाप्रसंगी सिद्धाराम चाकोते, अशोक देवकते यांनीही आपले मनोगत व्यक्त केली। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केलं, तर आभार शिवाजी राठोड पाटील यांनी मानले। उत्तर कसबा पत्रा तालीम येथील अप्पा उर्फ खंडू बन्नेवर 8 ते 10 जणांनी कोयत्याने केलेल्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। सोलापूर शहरातील उत्तर कसबामधील पत्रा तालीम भागातील आप्पा उर्फ खंडू बन्ने यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यामध्ये त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर होती। डॉक्टरांनी अखेरपर्यंत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु कोयत्यानं झालेल्या जबर मारहाणीमध्ये त्यांचा मृत्यू झाला। शुक्रवारी 21 जून रोजी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास उत्तर सोलापूर तालुक्यातील बाळे येथील गट नंबर 41/3 या शेतामध्ये शासकीय मोजणी करत असताना शांतप्पा अडके, सागर अडके, बाळू अडके यांनी त्याचा राग मनात धरून ही शेती आमची आहे, मोजणी करायची नाही, नाहीतर एकेकाला सोडणार नाही, या हरामखोरांना संपवू असं म्हणून शांतप्पा अडके, सागर शांतप्पा अडके, बाळू अडके सर्व राहणार देगाव तालुका उत्तर सोलापूर आणि त्यांच्या सोबतचे अनोळखी 7 ते 8 इसम या सर्वांनी एकत्रित येऊन त्यांच्या हातातील लोखंडी कोयता, लोखंडी पाईपनं आपला भाऊ पुरुषोत्तम याच्या डोक्यास, दोन्ही हातापायावर, कमरेवर, शरीरावर वार करून त्यास गंभीर जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला। तसंच लोखंडी पाईपनंही उजव्या खांद्यावर, डाव्या पायाच्या पिंडरीवर मारहाण करून मला जखमी केलं अशी फिर्याद आप्पा यांच्या भावानं पोलिसांमध्ये दाखल केली होती। यानुसार शांतप्पा अडके, सागर अडके, बाळू अडके आणि यांच्या सोबतचे 7-8 इसम यांच्या विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली होती, परंतु या जबर मारहाणीमध्ये गंभीर जखमी असलेले आप्पा उर्फ खंडू बन्ने यांचा या झालेल्या मारहाणीमध्ये अखेर मृत्यू झालाय। फौजदार चावडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणातील एका आरोपीला पकडण्यामध्ये पोलिसांना यश आलं आहे। इतर आरोपी मात्र अद्याप फरार आहेत।
या घटनेचा अधिक तपास फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड हे करत आहेत. बातमीपत्रात घेऊया अल्पशी विश्रांती. पाहत रहा द न्यूज प्लस, बातम्या प्लस बरंच काही. ममता रेडीमेड दे रहे हैं कुछ अनोखे वैरायटी जो हमने हमारे शहर में देखे ही नहीं थे. ट्रेंडी फैशनेबल शूज, टी-शर्ट, जीन्स, कॉटन पैंट, जैकेट, ट्रैक पैंट, इतनी सारी वैरायटीज कि अपनी पसंद का प्रोडक्ट तो खरीदना ही पड़ेगा. एथनिक में सूट, शेरवानी, फैंसी, ब्लेजर, कुर्ता पैजामा की तो भरपूर वैरायटी मिलेगी. रीजनेबल रेट में बढ़िया वैरायटी कहीं मिलती हो तो वो है सिर्फ और सिर्फ ममता रेडीमेड. प्राइस डिसेंसी और रीजनेबल रेट्स भी हमारी पहचान. ममता रेडीमेड, अपनी पसंद चुनिए और अपनी स्टाइल और लुक्स को बेहतर बनाइए. लुक, फैशन और स्टाइल का दूसरा नाम ममता रेडीमेड. हमारा पता ममता रेडीमेड, लश्कर, शोलापुर. साई स्वाद, टेस्टी खाद्य पदार्थांची जर आठवण आली, जिभेवर रेंगाळणारं एकच अप्रतिम नाव साई स्वाद. क्वालिटी असू देत किंवा क्वांटिटी, एकच नाव साई स्वाद. स्वाद पाव भाजीचा असो किंवा शुद्ध शाकाहारी राईस प्लेटचा, पंजाबी डिशेसचा असू देत किंवा भेळ पाणीपुरीचा, विविध प्रकारच्या चमचमीत खाद्य डिशेस फक्त आणि फक्त साई स्वाद येथेच. सर्व स्नॅक्स व जेवणाचे पार्टीजच्या ऑर्डर्स पण आम्ही स्वीकारतो. आमचे सर्व्हिस ठिकाण साई स्वाद, साऊथ इंडियन अँड व्हेज चायनीज सेंटर, सुशी नगर, भारतीय विद्यापीठ जवळ, विजापूर रोड, कोल्हापूर. साई स्वाद कॅफे अँड रेस्टॉरंट, ITI जवळ, विजापूर रोड, सोलापूर. साई स्वाद पावभाजी व स्नॅक्स सेंटर, ITI जवळ, विजापूर रोड, सोलापूर. कॉन्टॅक्ट मिस्टर सादिक नदाफ 9850113464, मिस्टर गणेश सावंत 9420090005. इटलीतील नयनरम्य व्हेनिस शहराबाबत कुतूहलपूर्ण बाबी जाणून घेऊया द न्यूज प्लसचे संचालक उमाकांत चौंडे यांच्या सोबत. पाहूया विदेशवारी सोलापुरीचा हा वृत्तांत. जणू पाण्यावरच तरंगणारं शहर अशी आगळी वेगळी ओळख इटलीतील व्हेनिस या शहराची आहे. व्हेनिसमधील ही अनोखी बोटिंग, रस्त्याऐवजी कॅनॉलमधून सुखद जलप्रवास याबाबत या आधीच्या भागामध्ये आपण माहिती जाणून घेतली आहे. परंतु इथं राहत असलेल्या नागरिकांना देण्यात येणाऱ्या सुविधा, पाण्यात असणाऱ्या या शहरावर येणारी पूरजन्य परिस्थिती, इथलं स्थानिक प्रशासन, पर्यटनाच्या विकासासाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या बाबी याबाबत आजच्या भागामध्ये जाणून घेऊया थेट व्हेनिसमधून. द न्यूज प्लसचे संचालक उमाकांत चौंडे यांच्यासोबत अर्थातच विदेशवारी सोलापुरीचा हा खास वृत्तांत. नमस्कार, विदेशवारी सोलापुरीमध्ये मी उमाकांत चौंडे आपलं मनपूर्वक स्वागत करतो. इटलीच्या व्हेनिस शहरामध्ये मी आता. येथील पाण्याची पातळी पाहता माझ्या मनात शंका आली की येथे पूर येतो की काय. थोडासा कानोसा घेतला. होय, येथे येतो पूर. अनेकदा पूर आलाय. कोरोनाच्या काळात तर मोठा महापूर आला होता येथे. येथील महापौरांना नागरिकांनी निवेदन दिलं, पण आपल्यासारखंच पाहतो या पावसाळ्यात करून देतो. त्यामुळे झालं काय की या आश्वासनाला आणि पुराला कंटाळून नागरिकांनी स्थलांतरित व्हायला सुरुवात केली आहे. जवळपास या व्हेनिसची लोकसंख्या होती 1,20,000. ती आता निम्म्यावर आली दोस्तो. म्हणजे 60,000 इतकी लोकसंख्या राहिली आहे. आता थोडं कुठं महापौर सिरियस घेत आहेत आणि त्याचं हे काम चालू आहे पहा. पण त्याहीपेक्षा मला असं वाटतं की हे शहर
पर्यटकांनी नेहमीच फुल असतं. त्यांना राहायला जागा कमी पडते तेव्हा हॉटेल टाईप घरे करून येथील नागरिक पैसे कमवतात. त्यामुळे ते स्थलांतरित झाले असतील असा माझा आपला अंदाज बरं का. आपण जसं घरातून बाहेर पडताना आपली 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर काढतो ना, तसंच ही आपली बोट काढतायत. पहा कशी काढतायत ती बोट. इथे अनेक बस स्टॉप आणि बसही आहेत, पण या बस मधून तुम्हाला कुठेही जायचं असेल तर थोडासा विचार करावा लागतोय. होय, कारण खूप पैसे मोजावे लागतात या ठिकाणी तिकीट काढायला. होय, तुम्हाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल तर तब्बल 800 रुपये लागतात, म्हणजे 9.5 युरो. जर तुम्हाला खूप ठिकाणी फिरायचं असेल दिवसभर तर तुम्ही एका दिवसाचा पास काढू शकता. याची किंमत 30 युरो आहे, म्हणजे 2800 रुपये लागतात. मग एका दिवसात तुम्ही कुठेही जा, कसेही राहा, कुठेही फिरा, 24 तास फिरू शकता. तर सामानाची ने-आण करणं किंवा अरे हो, ॲम्ब्युलन्स देखील या ठिकाणी पाण्यातूनच जाते बरं काय. हो, तर व्हेनिसला येताना रेल्वेने यावं लागतं. तसं या ठिकाणी विमानतळही आहे, विमान सेवाही सुरू असते. पण आम्ही आपलं वंदे भारत अर्थात वंदे व्हेनिसनी ही सफर करत व्हेनिसला आलोय. त्याची काही ही दृश्य एक लक्षात घेण्याजोगी गोष्ट आहे. प्लॅटफॉर्म आणि पायरीमधील अंतर या ठिकाणी कशा प्रकारे कमी केले पहा. अहो, अशी सोय आपल्याकडे व्हावी ही माफक अपेक्षा आहे. वर्षाला हजारो जीव केवळ या प्लॅटफॉर्म आणि पायरीतील अंतरामुळे जातात हे नाकारता येत नाही. विचारधारा आणि जनाधार संपलेला भाजप हा पक्ष आगामी विधानसभेत पूर्णतः संपेल असं वक्तव्य अस्मिता गायकवाड यांनी केलं. भारतीय जनता पक्ष हा आपली कोणतीही विचारधारा नसणारा आणि आता संपूर्ण जनाधार संपलेला पक्ष म्हणून पुढे येत आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सोलापूर जिल्ह्यासह राज्यभरामध्ये भाजपचा सुपडा साफ झालेला आपण पाहिला. भाजपानं नैतिकता गमावली आहे. ते जनतेच्या प्रश्नापासून आता दूर गेले आहेत. जाती धर्मामध्ये भांडणं उभी करून राष्ट्रीय ऐक्य बिघडवित आहेत. सत्तेसाठी वाटेल ते करून राजकारणाची पातळी घसरवत आहेत. त्यामुळं प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता भाजपाच्या चिंतन बैठकीमध्ये सोलापूरसारखाच अनुभव येताना दिसणार आहे. सोलापुरात भाजपाच्या चिंतन बैठकीमध्ये झालेला गोंधळ हा भाजपचं विसर्जन करणारा आहे. आगामी काळात देखील अशाच प्रकारचं चित्र भाजपासह महायुतीत दिसून येईल. जनता भाजपाला पूर्ण कंटाळली आहे. त्यामुळं महाविकास आघाडीचा जनाधार वाढत आहे असं वक्तव्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अस्मिता गायकवाड यांनी केलंय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्रातील सर्वसामान्यांचे प्रश्न, दीनदलितासह शेतकऱ्यांचे प्रश्न अतिशय खुबीने मांडताना दिसत आहेत. त्यांना आता प्रचंड समर्थन मिळत आहे. त्यामुळं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा विधानसभेत अव्वल स्थानी असेल. सोलापूर जिल्ह्यात किमान 5 जागेवर आग्रही आम्ही राहणार असून राज्यात महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होईल असा विश्वास यावेळी शिवसेनेच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड यांनी व्यक्त केला आहे. भाजपच्या सोलापूर येथील चिंतन बैठकीमध्ये झालेला प्रकार अतिशय चिंतनीय असून हा प्रकार खरोखर भाजपला आत्मपरीक्षण करायला लावणार आहे. जे भाजपा आपल्या विचारापासून भरकटली आहे. आज बघतोय आपण की ईडी, सीबीआय या यंत्रणांची सगळी भीती दाखवून विरोधी पक्षांना दबावाखाली ठेवणारी, त्याचबरोबर विरोधी पक्ष संपुष्टात यावे यासाठी प्रयत्न करणारी भाजपा स्वतः संपुष्टात येताना दिसतेय. या उलट उद्धवजी ठाकरे साहेब यांचं नेतृत्व अतिशय झळाळताना दिसत असून जसं सोनं जेवढं मध्येच्या ह्याच्याने सोनं तसं लावून सुलाखून निघतं, तसं भाजपने जितका त्रास दिला, जेवढे आमदार फोडले, जेवढे गद्दार या पक्षाशी झाले, तेवढं उद्धव साहेबांचं नेतृत्व झळाळून निघत आहे. आणि आज उद्धव साहेबांचं नेतृत्व हे देशाला तारणारं नेतृत्व आहे. त्याचबरोबर आज इंडिया आघाडीचं जे नेतृत्व आहे ते भविष्य काळामध्ये देशाला तारेल. आणि हे भाजपचे मरणारे पाय जसे खोलाकडे असतात तसे या भाजपचे पाय आता खोलाकडे जाताना आपल्याला दिसत आहे. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. उपोषण थांबलं असलं तरी आंदोलन थांबलेलं नाही. प्राध्यापक लक्ष्मण हाके यांचं वक्तव्य. शासनाच्या लेखी आश्वासनानंतर वडीगोद्री येथील उपोषण स्थगित.
समतेची शिकवण देणाऱ्या वीरशैव धर्माला जवळपास 5000 वर्षापासूनचा इतिहास. उज्जैन जगद्गुरू यांचं आशीर्वचन. निरोगी जीवनशैलीसाठी सेंद्रिय शेती काळाची गरज. वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर लालासाहेब तांबडे यांनी व्यक्त केलं मत. आणि सागर सिमेंट तसंच एमके फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांचा स्तुत्य उपक्रम. गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना 2 लाख वह्यांचं वाटप. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.